सो बिग बॉस मराठी सीझन 6चा आज तिसरा एपिसोड झाला आणि तिसऱ्या एपिसोडमध्ये कालचा जो टास्क होता तो आज कंटिन्यू करण्यात आला, ज्याच्यामध्ये 3 टास्क देण्यात आले होते त्यांना गोल्डन रेशन कार्ड घेण्यासाठी. पहिला टास्क जो होता त्यामध्ये त्यांना सगळं जे घर अस्ताव्यस्त झालं होतं त्यांना नीट करायचं होतं, जे पण मेहनतवाले लोक आहेत त्यांना. त्याच्यानंतर दुसरा टास्क होता त्यामध्ये भांडी घासायची होती आणि तिसरा टास्क रद्दच झाला, कारण पहिल्या 2 टास्कमध्ये जे शॉर्टकटवाले लोक होते त्यांना जज करायचं होतं आणि त्यांनी इमोशनल या गोष्टीवर, इमोशनच्या गोष्टीवर, की अन्न द्यायचंच आहे बाबा मेहनतवाल्या लोकांना, म्हणून त्याच्यावर त्यांना पॉईंट्स देऊन टाकले आणि त्याच्यावर बिग बॉस चिडले पण आणि तिसरा टास्क रद्द झाला. त्यानंतर तिसरा टास्क रद्द झाल्यामुळे बिग बॉसनी त्यांना गोल्डन रेशन कार्ड दिलं फुकटामध्ये आणि त्यांना सुनावलं देखील, की तुम्हाला असे जर टास्क खेळायचे असतील तर ठीक आहे, घेऊन टाका तुम्ही, तुम्हाला जे बक्षीस घ्यायचं ते, आणि इथून पुढे बिग बॉस दखल घेणार नाहीत. सो मला असं वाटतं की हे लोकांनी पहिले बिग बॉस बघितलं नाही आहे का हे मुद्दामून असं करतायत, कळत नाही. ठीक आहे, पण त्याच्यानंतर मग त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या, कारण की गोल्डन गोल्डन रेशन कार्ड त्यांना मिळालं आणि पहिल्यांदा चहा बनला आणि प्रभूला चहा मिळाला, प्रभू केला. त्याच्यानंतर दीपाली सय्यद यांनी डायनिंग टेबलवर एक कमेंट केली राधा पाटीलबद्दल, की आजकालचं जे डान्स असतात, जे लावणी डान्स असतात, त्यावर त्यांनी कमेंट केली. मला असं वाटतं की त्यांनी अशी कमेंट करायला नव्हती पाहिजे, कारण दीपाली सय्यद या त्यांच्या क्षेत्रात मोठे आहेत, तर राधा पाटील ही तिच्या क्षेत्रात मोठी आहे. या ना त्या क्षेत्रात जातात ना त्या या क्षेत्रात काम करत आहेत, त्यामुळे एकमेकांनी ह्याच्यावर कमेंट करायची गरज नव्हती. आणि हा मुद्दा मला वाटतं 1 वीक नंतर नक्की निघेल आणि मला वाटतं रितेश सर देखील हा मुद्दा नक्कीच विकेंडच्या वारमध्ये काढतील. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच्या अगोदर संध्याकाळी तन्वी हिने देखील जे सचिन कुमार आहेत त्यांच्यासोबत गाण्याचा प्रयत्न केला आणि लिटरली यार तन्वीचा आवाज खरंच छान आहे, कारण तिने खरंच खूप छान आवाजात ते गाणं गायलं. त्यामुळे लिटरली इथं सगळेच मला वाटतं सिंगर व्हायला लागलेत, कारण तिकडे ती गाणं गात होती, तर इकडे प्राजक्ता शुक्रे करंट सोनवलेलं गाणं शिकवत होती. सो मला कळत नाही इथे सगळ्यांनाच गाणं शिकायचं, सगळ्यांना सिंगर व्हायचं का बिग बॉस खेळायला आले, डोंट नो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काम वाटायचं होतं आणि त्यावेळेस हे लक्षात आलं की सोनाली राऊतनी काहीच काम केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे तन्वी तिच्यावर चिडली. त्यामध्ये भरपूरसा हंगामा झाला, भांडणं झाली, दीपाली सय्यदनी सोनाली राऊतची साईड घेतली. हे सगळं आपण बघितलं आणि त्यामध्ये एक लक्षात आलं की या सीझनमध्ये विलन जी असणार ती सोनाली राऊत असणार आहे आणि दीपाली सय्यद देखील थोडीशी विलन साईडला जाऊ शकते. सोनाली राऊत ही जास्तीत जास्त निकी तंबोलीला कॉपी करायचा प्रयत्न करते, पण निखिल तंबोलीने खरंच गाजवलं होता मागचा सीझन. सोनाली राऊतमध्ये तेवढी मजा दिसत नाही आहे. उठून जे लोक आले या एपिसोडमध्ये ते होते दिव्या शिंदे, त्याच्यानंतर रुचिका, तन्वी आणि करण सोनवणे देखील उठून आला, त्याच्यानंतर सागर करांडे देखील उठून आला, सागर करांडे देखील उठून आला. सो हे लोक थोडे आज दिसले या 3 एपिसोड्समध्ये. तुम्ही जर हा तिसरा एपिसोड बघितला आहे किंवा मागचे 1, 2, 3 एपिसोड बघितले असतील तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि यार त्या विशालला जरा कपडे घालायला सांगा यार, 8 वाजताचा शो असतो आणि हा तसाच फिरत असतो. ह्याला जरा सांगा यार की प्राईम टाईमला शो दाखवत आहेत, मराठी ऑडियन्स बघतोय. थँक्यू, बाय बाय, उद्या पुन्हा भेटू.